नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किशोरी मुलींची बैठक जानेवारी महिन्याची आहे. जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला मी किशोरी मुलींची बैठक कशी घ्यायची ती थोडक्यात माहिती सांगते. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया आपण पुढे माहिती. आपण त्यामध्ये टॉपिक घेतलेला आहे विषय प्रजनन आरोग्य, किशोरी वयातील सामान्य समस्या. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. किशोरी मुलींची बैठक घेताना तुम्ही हा विषय मांडू शकता. याच्यामध्ये मी माहिती खूप अशी मोठी लिहिलेली आहे, पण तुम्ही त्यामधले मेन टॉपिक्स घेऊ शकता आणि त्यामधलं जे लिहिलेलं आहे टॉपिक्समध्ये ज्या काही माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही त्यांना तोंडी माहिती देऊ शकता. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया. विषय प्रजनन आरोग्य, किशोरी वयातील सामान्य समस्या. प्रजनन आरोग्य म्हणजे काय? प्रजनन आरोग्य म्हणजे शरीरातील प्रजनन अवयव, युट्रेस, ओव्हरीज इत्यादी निरोगी असणे, मासिक पाळी नियमित असणे, संसर्ग नसणे, मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले असणे. किशोरी वयात या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. किशोरी वयात होणाऱ्या सामान्य समस्या. पहिलं, अनियमित पाळी, मासिक पाळी येणे. पहिलं, सुरुवातीच्या 1-2 वर्षात पाळी पुढे मागे येणे सामान्य आहे. दुसरं, हार्मोन स्थिर नसल्यामुळे होते. दुसरं, पाळीत जास्त किंवा कमी रक्तस्राव. जास्त दिवस पाळी 7 दिवसांपेक्षा जास्त असते. दुसरं, खूप कमी किंवा फार जास्त रक्त जाणे. त्याची कारणे कोणकोणती असू शकतात? पहिलं, ॲनेमिया. दुसरं, हार्मोन्स असंतुलन. तिसरं, चुकीचा आहार. त्यासाठी काळजी, HB तपासणी, IFA गोळी नियमित घेणे. IF फॉलिक ॲसिडच्या गोळ्या रोज घ्यायच्या. पोटदुखी, कळा, पाळीच्या वेळी पोटात कळा, पाठदुखी इत्यादी समस्या असतात. त्यासाठी काळजी. पहिलं, कोमट पाणी पिणे. दुसरं, हलका व्यायाम योगा करणे. तिसरं, गरम पाण्याची पिशवीने शेक देणे. चौथं, खूप वेदना असतील तर डॉक्टरांना भेटा. चौथा, पांढरा स्राव. कधीकधी स्वच्छ वास नसलेला स्राव सामान्य अंगावरून जात असतो. वास, खाज, जळजळ, रंग बदल, संसर्गाचे लक्षण इत्यादी असं असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करावा. त्यासाठी काळजी, स्वच्छता पाळा. दुसरं, ओलसर कपडे टाळा. पाचवं, जननेंद्रिय संसर्ग. जननेंद्रिय संसर्ग, त्याची लक्षणे खाज, जळजळ, दुर्गंधी, पोटदुखी यासारखी लक्षणे असू शकतात. त्याची कारणे अस्वच्छता. दुसरं, ओलसर कपडे. तिसरं, पाळीत स्वच्छता न राखणे. त्यासाठी काळजी काय घ्यायची आहे? रोज अंघोळ, स्तुती, कोरडे अंतवस्त्र, पाळीत पॅड वेळेवर बदलणे या गोष्टी करायच्या आहेत. 6, ॲनेमिया. पहिलं, पाळीमध्ये रक्त कमी होणे. दुसरं, थकवा, चक्कर, कमजोरी. त्यासाठी काळजी. पहिलं, गुलाबी IFA गोळी, आयरन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. दुसरं, लोह मिश्रित आहार घ्यायचा आहे. त्यामध्ये ॲनेमिया आपल्याला भरपूर मिळतो. 7, मानसिक तणाव.
भीती, लाज, गोंधळ. शरीरातील बदल स्वीकारायला अवघड जाणे. त्यासाठी काळजी. आई, शिक्षक, आशा, एनएम यांच्याशी मोकळेपणाने बोला. आत्मविश्वास वाढवा. प्रजनन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपाय. पहिलं, पाळीमध्ये स्वच्छता पाळणे. दुसरं, संतुलित आहार घ्यावा. तिसरं, नियमित व्यायाम करावा. चौथं, IFA व कृमी गोळी घेणे. आयर्न, फॉलिक ॲसिड. पाचवं, पुरेशी झोप घेणे. 6, वेळेवर तपासणी. 7, चुकीची माहिती टाळणे. ह्या सगळ्या गोष्टीवर आपण त्यांना माहिती द्यायची आहे. थोडक्यामध्ये मुलींना स्वच्छता, योग्य आहार आणि योग्य माहिती यामुळे किशोरीचे प्रजनन आरोग्य मजबूत होते. आपल्याला ही एक ओळ त्यांना शेवटला सांगायची आहे. किशोरी मुलींची बैठक, त्यामध्ये तुम्ही अशी थोडक्यात माहिती लिहू शकता. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्सच्या तिथे हाईप करायला विसरू नका. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत दर महिन्याला किशोरी मुलींची बैठक पाठवते. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.